सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज. नवरात्रीनिमित्त नवदुर्गांचा एक विशेष सन्मान म्हणून आपण एक कार्यक्रम आयोजित करतो. महाराष्ट्र आपला न्यूज मार्फत आपण तळेगाव दाभाडे किंवा इतर परिसरातले मावळातले जे काही महिला ज्यांचं काम अतिशय चांगलं आहे व सामाजिक क्षेत्रात आपले एक योगदान आहे, अशा महिलांच्या घरापर्यंत जाऊन आपण त्यांचे जे काही जीवन संघर्ष आहे किंवा ते त्यांच्याकडं जे त्यांनी गृहिणी म्हणून प्लस काहीतरी वेगळं काम आहे त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेत आहोत. तर आजसुद्धा आपल्यासोबत कामशेती या ठिकाणी असणाऱ्या गृहिणी तर आहेत, शिवाय एक उद्योजिका आणि अनेक लोकांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या येवले मॅडम आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती जाणून घेऊ की त्यांचा नक्की जीवन संघर्ष कसा आहे किंवा त्यांनी सामाजिक कार्य करताना आपलं घर तर सांभाळलं प्लस इतर महिलांना मदत करताना त्यांच्याकडनं काय काय कशा कशा घटना घडत गेल्या हे थोडक्यात आपण त्यांच्याकडनं संघर्ष जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपलं नाव सांगा आणि ओळख सांगावी. मी सौ माया विजय येवले. माझं शिक्षण M.Com B.Ed आहे आणि मी 1997 पासून सामाजिक क्षेत्रामध्ये आवडीमुळे काम करत आहे. माझ्या कॉलेजच्या लाईफपासून मी ह्या क्षेत्रात आहे. त्यानंतर आत्तापर्यंत माझ्या मिस्टरांमुळे मी स्वतःची संस्था उभी करून ही जी सामाजिक वाटचाल आहे ती आत्तापर्यंत चालू केलेली आहे. यामध्ये बऱ्याच संस्थांचा माझ्याबरोबर संपर्क आलेला आहे. अनेक संस्थांच्या संस्थापकीय संचालक पदावर मी आहे आणि अनेक सामाजिक विषयांमध्ये मी आता कार्यरत आहे. बरं, आपलं मूळ गाव कोणतं आहे, माहेर? माझं माहेर इथे जवळच सोमाटणे फाटा आहे. बरं. आणि सासर माझं शेळाटणे. पूर्ण शेळाटणेमध्ये. हो. तर माझ्या मिस्टरांच्या इच्छेप्रमाणे आपण ज्या भागात राहतो इथूनच आपल्या कामाला सुरुवात असावी आणि इथंच आपल्याला कामाचा न्याय द्यायचा आहे असं त्यांचं म्हणणं असल्यामुळं आम्ही आमच्या मूळ गावांपासूनच आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे. बरं, सोमाटणे गावात तुमचं माहेर आहे म्हणता. मग घरात म्हणजे माहेरचे कोण कोण आहेत, म्हणजे जसं घरातील कुटुंब कोण आहेत? हो, मी भरत मुरे यांची बहीण आहे. बरं. आम्ही दोघंच बहीण भावंड. आमचे वडील मी 3 वर्षांची असताना वारले. त्यावेळेस माझा भाऊ 5 वर्षांचा होता. परंतु पहिल्यापासूनच एक सामाजिक क्षेत्रात माझं कुटुंब होतं. माझे आजोबा गावामधला जो आत्ता एक रस्ता आहे तो साधारण 3.5 किलोमीटरचा रस्ता, त्यावेळी कोणतंही अनुदान नसताना आमच्या वडिलांनी आणि त्यांनी पूर्ण तो रस्ता गावाच्या सुविधेसाठी श्रमदानातून तयार केला. त्या रस्त्याचं म्हणजे काय सांगता येईल म्हणजे मी फक्त ऐकलेलं आहे, कारण माझे आजोबा आणि वडील सांगायचे. साधारण किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? खूप म्हणजे ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला आणि ग्रामपंचायतींकडे काहीही अनुदानं नव्हती, तर आमच्या घरात हे बाळकडू लहानपणापासूनच होतं की आजोबा करायचे. आणि कोणत्याही कामामध्ये आपण हिरिरीने भाग घेणं, गावातल्या कोणत्याही गोष्टींमध्ये स्टेजवर जाणं किंवा काही बोलायचं असेल. माझे आजोबा रंगनाथ सावळेराव मुरे, मावळातील अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती. कोणताही प्रश्न असेल तर ते स्वतःहून जाणार, लोकांमध्ये सहकार्य करायचे. आणि माझे वडील, मी ऐकलेलंच आहे कारण वडील मला आठवत नाहीत पण गावातली लोक त्यांच्याबद्दल सांगायचे, अजूनही ऐकायला मिळतं. तर कोणाचाही काहीही प्रश्न असेल, शैक्षणिक असू दे किंवा काही असू दे, तर ते स्वतः सोडवायचे. म्हणजे आमच्या गावातल्या माझ्या 2 आत्या आहेत, आता त्या दोघी शिक्षिका आहेत, पण त्यांचे वडील आणि भाऊ त्यांना कोणी नव्हतं. पण माझे वडील पहाटे 3 वाजता त्यांना त्यांच्याबरोबर उठवून ते चालत बेगडेवाडीपर्यंत मग पाठची लोकल पकडणं, त्यांना हे करणं, सपोर्ट करणं. तर ह्या गोष्टी आम्ही लहानपणापासून पाहिल्या होत्या, ऐकल्या होत्या आणि त्यामुळे हे बाळकडू होतंच. त्याच्यामुळं सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान पहिल्यापासून छोटं छोटं आम्ही देत आलेलो. सोमाटण्यामध्ये प्राथमिक तुमचं शिक्षण तिथं? हो, माझं सगळं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमाटणे. त्यावेळेस मुख्याध्यापक वगैरे कोण, शाळेतल्या तुम्हाला शिक्षकांचं नाव वगैरे? हो हो हो. आमच्या शाळेवर आम्हाला घडवणाऱ्या आमच्या बाई म्हणजे वासंती संचेतीबाई. ह्या बाईंनी आमच्या गावामध्ये आमच्यासाठी त्या मुक्कामीच राहायला आल्या. त्या घटस्फोटीत होत्या, जैन समाजाच्या होत्या, तरी त्यांनी थोडं चाकोरी बाह्य काम स्वतःही केलं होतं की समाजापासून बाजूला जाऊन आम्हाला घडवणं, आमच्यासाठी योगदान देणं, रात्र आमचा अभ्यास करून घेणं, ह्याच्यावर बाईंनी आमच्यासाठी खूप काम केलं. त्यावेळेला पूर्ण 7ही महिलाच शिक्षक होत्या आणि एकटे कार्लेकर सर होते. तर गावामध्ये थोडीशी नंतर परिस्थिती बिकट आली की आम्हाला शिक्षक कमी पडत होते. इंग्रजीला आम्हाला 2 वर्ष शिक्षक नव्हते, म्हणून मग इंग्रजी कच्चं राहिलं 6वी 7वीमध्ये. मग 8वीला आमच्याकडे शाळा नव्हती गावात, मग वडगावला मामांकडे शिक्षणासाठी गेले. नारायण सद्गुरू ढोरे, आत्ता ज्यांची रमेश कुमार साहनी शाळा आहे, तर हे माझे सख्खे मामा, त्यांच्याकडे माझं बाकीचं शिक्षण झालं. 12वीपर्यंत वडगावमध्ये शिकल्यावर मग नंतर इंद्रायणी कॉलेजला माझ्या आईने माझं शिक्षण पूर्ण केलं
आणि स्नेहवर्धक मंडळीचा तळेगाव इथे माझं BEd झालेलं आहे. असं MCOM पर्यंत इंद्रायणी महाविद्यालय आणि BEd माझं इथे, असं माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण एक यशस्वी गृहिणीच आहात, परंतु सामाजिक क्षेत्रात सुद्धा आपण एक वेगळा ठसा उमटलेला आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? हो, पहिलं एक स्त्री असल्यामुळं घर सांभाळणं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. ती मी उत्तमरित्या सांभाळते आणि त्याच्याचबरोबर माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या सोडवणं, एक समुपदेशन केंद्र पहिल्यापासून नकळत माझ्याकडून चालवलं जातं. याचा उपयोग अनेक माझ्या मैत्रिणींना झालेला आहे. आत्ता महाराष्ट्रातनं मला सारखे फोन येतात. जवळजवळ माझ्याबरोबर 10,000 महिला कनेक्टेड आहेत, ज्या विविध विषयांवर माझ्याशी बोलतात. गोंदियाच्या आदिवासी महिला असतील माझ्या, किंवा इतर कोल्हापूरच्या काही आहेत, कोकणातल्या आहेत, इतर भागातल्या आहेत, ज्या त्यांचे प्रश्न माझ्याकडे मांडतात आणि त्याप्रमाणे मी ते सगळं त्यांना समुपदेशनाचं काम करते, की जेणेकरून त्यांचा व्यक्तिगत आणि सामाजिक कोणताही प्रश्न असेल तरी तो त्यांना सोडवता आला पाहिजे. आता हे तुम्ही कसं करता? म्हणजे समजा तुम्ही स्वतः तिथं जाता का, म्हणजे असं कसं करता? बऱ्याच वेळा फोनवर होतं, कारण माझा फोन बऱ्याच ठिकाणी बऱ्याच याच्यात गेला आहे. बऱ्याच मैत्रिणी झालेल्या आहेत, कारण ह्या कामाला आता 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. 97 पासून, म्हणजे माझ्या वयाच्या 20व्या वर्षापासून मी ह्या कार्यक्रमात आहे. त्याच्यामुळं अनेकांशी संबंध आलेले आहेत आणि माझ्या फोनवर बऱ्यापैकी होतं आणि काही ठिकाणी माझी व्याख्यानं होतात. काही महिला ग्रुपनी बसून मग मला चर्चेसाठी बोलवतात. काही विषय महत्त्वाचे असतील तर आम्ही तिथे सोडवतो. कौटुंबिक असतील तर थोडं सामोपचारानं किंवा इतर कोणत्या गोष्टींनी करता येतात का. आणि विशेष म्हणजे माझी आवड आहे की महिलांनी घर सांभाळून आपलं आर्थिक स्वातंत्र्य आणि बौद्धिक स्वातंत्र्य जपलं पाहिजे. ज्ञानार्जन हे कायमस्वरूपी टिकवलं पाहिजे. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात ज्ञान मिळवलं पाहिजे आणि त्याबरोबर 2 पैसे मिळवले पाहिजेत. मग ते त्यांच्या आवडीप्रमाणे विषय वेगळे वेगळे असतील तर यावर माझा कल राहतो. जाईल तिथं मी त्या महिलांशी कनेक्टिव्हिटी करून देते. मी स्वतःही एक व्यवसाय चालवते. त्यातून खूप मोठं स्वरूप मला नाही देता आलं कामाच्या व्यापामुळे, पण जसं शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही फूड बिझनेस चालवतो आहे. त्यातून मी काही महिलांना रोजगाराच्या संधी देते, पण सीझनल बिझनेस आहे हा, त्यामुळे सीझनलाच मिळू शकतं. कंटिन्यू करण्याचा प्रयत्न आहे आता. त्यासाठी आम्ही आत्ता मिलेट्सवर म्हणजे भरड धान्य प्रशिक्षणं दिली आहेत. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र जे आहे गव्हर्नमेंटचं, ह्याचं सहकार्य पूर्ण महिलांना मिळतं आहे. आम्ही ठाण्यामध्ये 50 ते 60 महिलांवर ह्याचं पूर्ण पहिलं त्याची ओळख, त्यानंतर प्रशिक्षण आणि स्पर्धा असं आम्ही घेतलं. आणि आता पुढची वाटचाल काय, तर उषाताई वाजपेयी पुण्याच्या आहेत, ज्या महिला बचत गटांच्या कार्यक्रमाचे रूपरेषा ठरवतात आणि ते मंजूर करून आणतात केंद्रातनं. तर ते आपल्याकडे येऊन गेलेले आहेत आणि ह्याच्यावर मिलेट्सचे वेगळे वेगळे व्यवसाय कसे सुरू करायचे तर हे आपलं चालू आहे. याच अनुषंगाने गेल्या वर्षी आम्ही मिनी MBAचा कोर्स घेतला होता. त्यामध्ये एकूण 100 महिलांना आम्ही ॲडमिशन दिलं होतं. तर त्यातल्या आत्ता सांगायला आनंद वाटतो की 35 महिलांचे स्वतःचे बिझनेस आहेत. तळेगावच्या जवळजवळ 12 महिलांनी एकत्र येऊन आसवी नावाची कंपनी स्थापन केलेली आहे. कारल्याचं एक युनिट आहे, 4 महिला चालवत आहेत. ते पनीरचं युनिट खूप छान चालवत आहेत. पनीर आणि बाय प्रोडक्ट्स मिल्कचे सगळे, दूध, बाकीचे पेढे वगैरे, मिठाई, ह्या सगळ्या त्या विकतात. एक पापडांचं युनिट आहे, बटाटा चिप्स मार्केटिंग वगैरे कसं ते पण आपण मार्केटिंगमध्ये संस्था मदत करते, पण संस्था त्यांच्या वस्तू विकत घेत नाही. त्याच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करतो, गव्हर्नमेंटचे अधिकारी बोलवतो. इतरत्र आपल्या ज्या ओळखी आहेत त्याचा उपयोग आपण महिलांना देतो, ते कॉन्टॅक्ट त्यांना मिळतात. आणि आत्ताचं जरी उदाहरण घेतलं तर आता 3 तारखेला डेक्कन कॉलेजच्या गार्डनमध्ये आपण आपल्या महिलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल मिळवतो. ज्या महिला तर ज्या महिलांना याच्यात इच्छा असेल त्या आमच्या संस्थेकडे नावनोंदणी करतात आणि त्यांनी तिथे त्यांचा स्टॉल 5 दिवस चालवून काही विक्री होईल ते त्यात, आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यांची क्वालिटी चांगली असेल स्टेज देतो. कारण जर स्टॉल घ्यायचा म्हटलं तर आज दिवसाला 2 ते 3 हजार भाडं शहरामध्ये आहे. तर हे संस्थेचं नावलौकिक आहे की संस्थेच्या नावाखातर आपल्याला तिथे स्टॉल फ्री मिळत आहे. पण महिलांची एक जबाबदारी आहे, एक स्टॉल घेतला तर 5 दिवस कंटिन्यू तिथे उभं राहणार. आपल्या वस्तू विकल्यानंतर आम्हाला बाकी काही नाही, पण एक अहवाल की त्यांच्या काय काय त्यांनी मिळवलं हे आपल्याला देणं आहे. आपल्या ज्या लोकांनी ती सुविधा तयार केलेली आहे त्या लोकांपर्यंत आपल्याला हे अहवाल सादर करावे लागतात आणि असा महिलांनी त्यांच्यासाठी उपयोग करून घ्यायचा. आमच्या मिनी MBAचा एक 8 महिलांचा ग्रुप आहे कामशेतचा, त्यांनी मध प्रक्रियेवर सुरू केलं आहे काम. त्यांचं मधुवंती नावाचं एक स्वतःचं ब्रँड चालू केलं आहे, मधुरागिनी.
आणि त्यातनं त्या स्वतःचे वेगळे वेगळे औषधाचे मध तयार करतात. 10-11 प्रकारचे व्हरायटीज आहेत. अतिशय चांगला बिझनेस चाललाय त्यांचा. सेल वगैरे कुठे होतं? त्या स्वतः फिरतात. पुण्यामध्ये त्यांना अनेक स्टॉल मिळाले. गव्हर्नमेंट, आपण सगळ्याला गव्हर्नमेंट अप्रोच देतो की जेणेकरून शासकीय योजनांचा उपयोग त्यांना व्हावा. मग त्या महिला स्वतः घेऊन जातात ते आणि स्वतः विकतात. मागे त्यांना दिवसाला 5-5 हजार सुद्धा फायदा झालेला आहे. पण कष्ट आहेत. कष्ट केल्याशिवाय कोणाला मिळत नाही. महिलांनी स्वतः वस्तू तयार करणं, त्या विकेपर्यंत तिथपर्यंत जाण्यापर्यंतची सगळी मदत संस्था करते. पण बाकीचं त्यांना स्वतः हे करावं लागतं. त्यामध्ये आपण पाबळ विज्ञानाश्रम आहे किंवा आपल्याबरोबर मी तनिष्काची मेंबर आहे. 2015 पासून सकाळ तनिष्का ग्रुपची मावळातील एक लीडरशिप मी घेतलेली आहे आणि त्यातून मी अनेक महिलांना देते. तर मीडियामध्ये महिलांना सकाळचा फायदा होतो. सकाळतर्फे त्यांची ॲडव्हर्टायझिंग होते. सकाळकडून आम्हाला वेगळी प्रशिक्षणं मिळतात. यातच त्यांनी गेल्या वर्षी माझा एक चांगला सन्मान केला की काम चांगलं आहे, बऱ्याच महिलांना कनेक्टिव्हिटी दिलेली आहे आणि एक पुढचं पाऊल महिला टाकताय. तर तिथे सुद्धा महिलांनी विक्रीसाठी संधी त्यांनी दिली होती. महिलांना दे आसरा नावाची संस्था आहे खूप मोठी. तर अगदी कमीत कमी नॉमिनल जी गव्हर्नमेंटची फी आहे एवढ्या फीमध्ये फक्त त्यांना सगळे आम्ही लायसन काढून देतो. त्यांना जिथं स्टॉल हवे तिथे देतो. बाकीच्या अनेक संधी त्यांना मिळवून देतो. मग त्यामध्ये पाबळ विज्ञानाश्रमचा सुद्धा आम्हाला सहभाग मिळतो. दे आसरा आहे, तनिष्का आहे, इतर अनेक संस्था आहेत की ज्या मदत करतात आपल्यासाठी. पण महिलांनी कुठेतरी स्वतःहून पुढे येणं आहे, हे गरजेचं आहे. सामाजिक क्षेत्रात तर आपण कार्यरत आहात. एक शैक्षणिक क्षेत्र आहे, आपण शिक्षिका सुद्धा आहात. तर शैक्षणिक क्षेत्रातल्या आपल्या कार्याविषयी थोडक्यात सांगावे. नक्कीच. कारण शिक्षण हा माझ्या पूर्वीपासून आवडीचा विषय आहे. म्हणूनच माझं ग्रॅज्युएशन 97ला झालं आहे आणि मी 2011ला एवढा गॅप घेऊन मी BEd कंप्लीट केलं. आणि ही माझ्या वडिलांची इच्छा होती, आईची इच्छा होती आणि माझी स्वतःची एक सुप्त इच्छा होती की आपल्याला DEd BEd पूर्ण करायचं आहे. आणि त्याच याच्यातनं मी ज्यावेळेस शिळाटण्यात माझ्या सासरी गेले लग्न होऊन, तेव्हा विद्यार्थ्यांना आम्ही गाईड करायचो मिस्टरांबरोबर. आमच्या गावातले 50-60 विद्यार्थी आमच्याकडे रेग्युलर असायचे. ट्युशन म्हणून नाही, पण एक सामाजिक अभ्यास, एक बांधिलकी म्हणून आम्ही त्यांना अध्यात्म आणि शैक्षणिक विषय शिकवायचो. त्याच्यानंतर आम्ही आमच्या मुलाच्या नंतर आमच्या संस्थेत अथर्व विजय सोशल फाउंडेशन मार्फत श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या गावात चालू केलं. इंग्लिश मीडियम स्कूल फक्त नाव दिलं होतं, पण ॲक्च्युली आमचं म्हणणं होतं की सगळ्याच भाषा आपल्या मुलांना चांगल्या याव्यात. मातृभाषाही यावी, हिंदीही यावी आणि इंग्रजी एक व्यवहाराची भाषा म्हणून यावी. तर माझी सांगायला अजूनही आनंद वाटतो की माझी आत्ता पहिली बॅच 8वीला मुलं गेली आहेत. अजून आमच्याकडे ती मुलं येत आहेत आणि सगळी मुलं टॉपर आहेत. फक्त काही राजकारणास्तव आम्हाला ते मध्ये बंद करावं लागलं काम. काही मर्यादा आल्या गावा पातळीवर असल्यामुळं तिथे, पण त्या कामाचा आनंद मात्र पुरेपूर मिळाला. त्यानंतर ती शाळा बंद केल्यानंतर आम्ही कामशेत इथे एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी लायब्ररी युनिट चालू केलं आणि विद्यार्थ्यांना सरकारी परीक्षांसाठीचं पूर्ण गायडन्स आणि जे काही पुस्तकं, वायफाय आणि इतर सुविधा लागतील त्या आम्ही पूर्ण पुरवतो. आमच्याबरोबर तज्ज्ञ लोक आहेत. युनिक अकॅडमीची लोकं आत्ता आमच्याबरोबर आहेत. त्याच्यानंतर पूर्वी अनअकॅडमीच्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे. इतर जे काही ह्या क्षेत्रातली नावाजलेली लोकं आहेत ती आपल्याकडे येऊन मुलांना मार्गदर्शन करतात. यामध्ये अनिता कुलकर्णी आहेत, ज्या ग्रामविकासला मंत्रालयात असतात. त्याही आपल्याकडे येतात, मुलांना गायडन्स करतायत. नंतर आपल्या पुण्यातले सर असतील, देशमुख सर म्हणून आहेत, देशपांडे सर आहेत, गव्हाणे सर आहेत युनिक अकॅडमीची. ही लोकं परस्पर मुलांबरोबर येतात, आपल्याकडे मुलांसाठी काहीतरी योगदान देतात. ह्याचा मुलांना चांगला सर्वतोपरी. आता सध्या किती मुलं वगैरे? आत्ता एक 25 मुलं आहेत आपल्याकडे लायब्ररीमध्ये. आणि सांगण्याचा मुद्दा असा की आमच्याकडे जवळजवळ 125 ते 250 मुलं गेल्या 5 वर्षामध्ये होती. पण लॉकडाऊनच्या मध्ये 3 वर्ष परीक्षा झाल्या नाहीत आणि ज्या मागच्या वर्षी परीक्षा झाल्या त्यामध्ये आम्हाला अगदी लॉटरी लागली. आमची 21 मुलं पास झाली. त्यामध्ये पोलीस भरतीमध्ये 15-16 मुलं गेली. होमगार्ड पोलीस भरती, याच्यात मुंबई पोलीस, ग्रामीण पोलीसमध्ये काही मुलं आहेत, मुली आहेत. आणि एक विद्यार्थी आमचा ASO आहे मंत्रालयातला. त्याचं नाव वगैरे काय सांगता येईल? तो वाशिमचा आमचा हॉस्टेलचा विद्यार्थी. 5 मुलांना आम्ही दत्तक घेतल्यासारखं घेतलं होतं हॉस्टेलला. त्यांना राहण्याचा काहीही खर्च नव्हता, अभ्यासाचा लायब्ररीचाही काही खर्च नव्हता. ते पूर्ण आमची मुलं म्हणून आमच्याकडे राहत होती. अशी 5 मुलं आम्ही सांभाळली 4 वर्ष. आणि त्या मुलांमध्ये 2 मुलं म्हणजे वाशिमचा सचिन तेहकीक, अतिशय गरीब फॅमिलीतून आलेला आणि आमच्याकडे राहिला.
3 वर्ष राहिल्यानंतर तो रडायला लागला होता आणि त्याचं एक वेळ अशी होती की त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्याला आता पुढे सगळा अंधार दिसत होता. तर त्यांनी मला फोन केला, मॅडम आता माझं सगळं आयुष्य संपलं. त्याला एकाच शब्दात सांगितलं, बाळा तू माझा मुलगा आहेस. ठेच लागली म्हणून आयुष्य संपत नाही, उभा राहा, देव नेहमी पाठीमागे असतो. त्याच्यामुळं तुला यश मिळेल, तू प्रयत्न कर, आज प्रयत्न कर, चांगली मेडिकल ट्रीटमेंट घे आणि कर. एका त्या फोनवरती त्याला एवढं बळ मिळालं आणि त्यांनी अभ्यास केला. त्याच्या 3 महिन्यात ज्या परीक्षेला त्याला भीती वाटत होती त्या PSI मध्ये पण तो क्वालिफाय झाला. तो मंत्रालयातल्या ASOची सुद्धा त्याला हे झालं आणि अशा छोट्या मोठ्या एकूण 10 ते 12 परीक्षांमध्ये तो क्वालिफाय झाला. तर अशा विद्यार्थ्यांचं आणि आमच्या मुलंच आम्ही म्हणतो त्यांचं आम्हाला खरंच कौतुक वाटतं. नारायण लोणारे म्हणून आहे, हे दोघं जिवलग मित्र, दोघंही आमच्या मुलांसारखे राहिले आणि तो आत्ता झारखंडला आहे. तो CRPF मध्ये आहे आणि एक चांगली उत्कृष्ट सेवा तो करतोय. अमरनाथ यात्रेची जबाबदारी त्यांनी घेतली आणि विशेष कौतुक म्हणजे ही दोन्ही मुलं पद मिळाल्यानंतर आमचा आशीर्वाद घेण्यासाठी गणपती बसले त्या दिवशी आमच्या घरी आले आणि एक दिवस आमच्या सोबत काढला, मुक्कामी राहिले. पूर्ण रात्र आम्ही गप्पा मारल्या, जेवण पूर्ण घरामध्ये आणि बाहेरचं खायचं नाही. हा आमचा पूर्ण हे की त्यांना माझ्या हातचं आवडतं. एक आई म्हणून त्यांनी माझ्याकडून बऱ्याच गोष्टी करून घेतल्या आणि मग आम्हाला म्हणजे असे प्रसंग आम्ही विसरू शकत नाही. ते पैशाने न विकत घेता येणार. तर ह्या आनंदाच्या गोष्टी आहेत. आपल्या मावळातील श्रुती मालपोटे, जी विद्यार्थिनीला पुण्यातलं राहण्याचं जमत नव्हतं, त्या विद्यार्थिनी आमच्या नात्यात आहे. तिच्या घरी जाऊन मी सांगितलं की बाळा तू हुशार आहेस, तू प्रयत्न करतेस तर आम्ही आता चालू करतो, ह्याच्यामध्ये तू लायब्ररी जॉईन कर. तिने आमच्याकडे 2 वर्ष अभ्यास केला आणि नंतर लॉकडाऊन झाल्यानंतर तिने पुण्यामध्ये किंवा इतरत्र बाहेर ठिकाणी सुद्धा मार्गदर्शन घेतलं. पण आमचा एक अभिमान आहे की आम्ही त्या विद्यार्थिनीला घरातनं बाहेर काढलं आणि आता ती PSI झालेली आहे, ट्रेनिंगला गेलेली आहे. तर अशा अनेक आमच्याकडे सुखद घटना आहेत की ज्या मुलांनी आमचा हा आनंद अगदी पैशात वर्णन न करता येणार आहे, विकत न घेता येणार आहे, की आम्हाला आमचं मिळालं. आतापर्यंतच्या कामाचं सगळं काही श्रेय यातून मिळतंय आणि ही जी मुलं आमच्याकडे अजूनही नातेसंबंध टिकवून ठेवत आहेत. तर हे आमचं कुटुंब आता 2 व्यक्तीचं न राहता आमचं कुटुंब हजारो लोकांचं झालेलं आहे आणि हक्कानं आम्ही आता ह्या कुटुंबात सगळ्यांना सामील करून घेतोय. हे कुटुंब आमचं वाढतंय आता. नक्कीच. शैक्षणिक क्षेत्रात आणखी काय आपल्याला आठवणी आहेत का? हो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही वडेश्वरला एक प्रोजेक्ट राबवला होता. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आम्ही 120 मुलांना कॉम्प्युटर एज्युकेशन दिलं होतं आणि 67 मुलांना पॅरामिलिटरीचं म्हणजे पोलीस भरती ट्रेनिंग वगैरे हे दिलं होतं आणि 37 महिलांना टेलरिंगचं हे दिलं होतं. हा प्रोजेक्ट होता टाटा पॉवरचा, CSR प्रकल्प होता आणि त्याच्यावर भोपाळची कंपनी काम करत होती, हायलाईन नावाची. आणि ह्या कंपनीला तो प्रोजेक्ट इतक्या दुरून हाताळणं सोपं नव्हतं म्हणून त्यांनी तो प्रोजेक्ट आम्हाला हँडओव्हर केला होता. तर आम्हाला अतिशय आनंद मिळाला तो प्रोजेक्ट करताना की आदिवासी भागामध्ये आपण काम केलं आणि तिथे सुद्धा मुलांना पोलीस भरती म्हणजे काय त्याचं पूर्ण ज्ञान. आत्ता टेलरिंगचं जे माझं युनिट होतं तर त्या बाबतीत ते एक स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होता तो आणि त्याच्यातली सांगण्याची गोष्ट म्हणजे मी ज्या 36 महिलांना तो प्रोजेक्ट चालू करून दिला तर टाटाने तिथे टेलरिंगचं युनिट चालू केलं आहे. अनोखा धागा नावाचं त्या महिलांचा स्वतःचा ब्रँड आला आहे आणि त्या महिलांना आमच्या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे, आम्ही शिक्षण दिल्यानंतर तिथे थांबत नाही. 2017ला आम्ही शिक्षण दिलं पण अजूनही त्या महिला आमच्या टचमध्ये आहेत. त्या महिलांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणांवरून ऑर्डर मिळवून देणं, त्या महिलांसाठी काम करणं हे आम्ही आमचं चालूच ठेवलं आहे आणि त्या महिलांचा ब्रँड एवढा मोठा झाला आहे. यूट्यूबवर जर तुम्ही सर्च केलं तर अनोखा धागा नावाचा ब्रँड त्या महिलांचा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या महिला आता ताज हॉटेलमध्ये किंवा इतरत्र एक्झिबिशनमध्ये जाऊन आपल्या स्वतःच्या टेलरिंगच्या वस्तू विकतायत. छान छान छान. त्यामध्ये त्यांचे कुर्ती आहेत, महिलांचे वेगळे वेगळे हे आहेत, पिशवे आहेत. टेलरिंगमध्ये सगळ्या प्रकारचे कामं त्या व्यवस्थित करतायत आणि हेच आमचं यश आहे की आम्ही शिकवलेल्या ह्याच्यातनं पुढे त्यांना फायदा होतोय. नर्सिंगचं पण आपण काही कोर्स हो, आत्ता आम्ही स्किल डेव्हलपमेंटमध्ये महिंद्रा CSR मधून मावळातील महिलांना जनरल ड्युटी असिस्टंट म्हणजे नर्सिंग असिस्टंट कोर्स की महिलांचं शिक्षण जास्त नाही आहे आणि त्या ANM GNM सारखा 2-3 वर्षाचा कालावधी देऊ शकत नाहीत. तर ह्या खेड्यातल्या महिलांना एक अर्थार्जन आणि ज्ञानार्जन दोन्ही मिळालं तर आरोग्याचं एक चांगलं काम होईल असं आमच्या सर्वांचं मत आहे आणि त्याच्यातून कानेफाटा येथे एकूण 63 महिला आणि 55 महिला टाकव्यामध्ये अशा 2 बॅचेस आत्ता चालू आहेत. यामध्ये
आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे प्रशिक्षक तिथे आम्ही ठेवलेले आहेत की डॉक्टर सीमा शिंदे या गोल्ड मेडलिस्ट आहेत टिळक विद्यापीठच्या, त्या BAMS असून नर्सिंगच्या मुलींना अतिशय मन लावून शिकवत आहेत. दुसरे एक मावळे सर आहेत, रिटायर्ड ऑफिसर आहेत, गव्हर्नमेंटमध्ये आशा वर्कर्सना आणि आरोग्य सेविकांना ट्रेनिंग देण्याचं काम ते करत होते. तर अशा अगदी म्हणजे निष्णात व्यक्तींकडून आपण ते प्रशिक्षण लोकांना मिळवून देतो आहे. आणि महिलांना इतका आनंद मिळतो आहे की थोडेसे आम्ही त्यांना नियम घालून दिलेत. महिलांची अब्सेंटी नाही, महिला सगळ्या गोष्टी आनंदानं करतायत आणि ह्या गोष्टीतलं ज्ञान घेताना शिक्षकांबरोबर त्यांनाही पुरेपूर आनंद मिळतो आहे. एक वेगळं म्हणजे आरोग्यविषयक जे ज्ञान आहे, जे आजपर्यंत कोणी दिलं नाही आहे इतक्या डिप्समध्ये, ते त्यांना मिळतं आहे. आणि आजूबाजूचे मेडिकल ऑफिसर मी नसताना तिथे जाऊन महिलांची परीक्षा पाहतात किंवा त्यांना ज्ञान देतात. ही गोष्ट इतकी आनंदाची आहे. आणि आजपर्यंत जे ह्या महिलांना मिळालं नाही पाहायला, ते त्यांना आम्ही सगळं यातनं देण्याचा प्रयत्न करतो. हे स्किल डेव्हलप त्यांचं होतं आहे. आणि फक्त प्रशिक्षण देऊन थांबत नाही होत आम्ही, तर यापुढे ह्या महिलांना पुन्हा ते लोणावळ्यामध्ये अनेक हॉस्पिटल आहेत आणि कान्ह्यामध्ये सुद्धा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय होत आहे. तर एक छोटा प्रयत्न म्हणून आम्ही त्यांच्यासाठी नोकरीचा पण हे करणार आहोत. त्यांना नोकरी मिळवून देणं ही जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. अथर्व विजय येवले फाउंडेशन हे आपलं फाउंडेशन आहे, तर त्याच्याबद्दलचं आपल्या काय आठवणी, काय सांगाल त्याच्याबद्दल? हे थोडंसं आमच्या कौटुंबिक दुःखाचं एक हे म्हणायचं. अथर्व आमचा एकुलता एक मुलगा 2013ला वयाच्या 10.5 वर्षांमध्येच त्याला अटॅक आला आणि अचानक गेला. तो 4थीलाच होता, बाकी काहीही कारण नाही, पण आमच्यातनं गेला. तर आम्ही दोघांनी तो निर्णय घेतला की तो गेला म्हणजे शरीराने गेला, पण त्याला जगवायचं कसं, तर त्याच्या नावानं ही संस्था स्थापन करायची. मी स्वतः थोडी चाकोरी बाह्य जाऊन गावातील वगैरे हे टाळून मी स्वतः पेपर त्याच्या संस्थेचे केलेले आहेत. आमचे येवले सर स्वतः त्या दुःखात स्वतः चॅरिटीला जाऊन त्यांनी स्वतः रजिस्ट्रेशन करून घेतलं आहे. आणि आम्ही आता अथर्व गेला म्हणत नाही, आम्ही अथर्व आमच्याबरोबर आहे आणि हे काम करतो आहे. ही एक आमची भावना तिथे आहे आणि हेच आम्हाला आमचं कौटुंबिक सुख देण्याचं एक साधन आहे. आता आमची संस्था हेच आमचं सर्वतोपरी कार्यक्षेत्र आणि कौटुंबिक क्षेत्र एकच झालेलं आहे आमचं. बरं, आणखी काय सांगाल संस्थेविषयी? आणखी तुम्ही संस्थेविषयी आमच्याकडून अजून येवले सर आमचे चालवतात, तो त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मुलांना कमवा आणि शिका उपक्रम. की अनेक ठिकाणी ते मुलांना रोजगाराच्या संधी देतात की ज्या ठिकाणी त्यांना त्यांचं शैक्षणिक डिग्रीसुद्धा मिळेल आणि त्यांचं चरितार्थ चालेल एवढं त्यांना स्टायपंड वगैरे मिळेल. अशा प्रकारे जवळजवळ 1001 विद्यार्थ्यांना आपण निम योजनेतनं यशस्वी संस्था आहे त्यांच्याबरोबर हे करून वेगळ्या कंपन्यांमधून मुलांना आपण एम्प्लॉयमेंट मिळवून दिलेली आहे. हे कामसुद्धा आपल्याकडून मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आपलं जे फाउंडेशनचं काम चालू आहे त्यासाठी नक्की आर्थिक गणित आपण कसं जुळवता? अर्थार्जनाशिवाय कोणत्याही गोष्टीला अर्थ येत नाही. पण कितीही म्हटलो तरी मूलभूत खर्च हे प्रत्येक गोष्टीला येतातच. तर काही CSR प्रकल्प आहेत. आमची संस्था CSR प्रकल्प घ्यायला पूर्ण एलिजिबल आहे आणि त्यानुसार आम्ही काही CSR प्रोजेक्ट घेतो, ज्यातनं थोडंसं आम्हाला अर्थार्जन होतं. जो भांडवली खर्च निघून थोडे मिळतात संस्थेला, यातनं आम्ही एक काम मिळालं तर 4 कामं आमची सामाजिक ह्याची चालतात की ज्याच्यात आम्हाला कुठूनही आर्थिक सहाय्य मिळत नाही. अशी कामं आम्ही त्यातनं पुढे मार्गी लावत असतो. कोणत्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक ह्याच्यात मदत किंवा इतर जे आमची लायब्ररी युनिट चालतं, हे सगळं आमच्या स्वतःच्या भांडवलावर चालतं, स्वतःच्या खिशातनं चालतं. आत्ता जे मावळ डेअरीच्या 1700 महिलांना आम्ही एक मदत करतोय की त्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांची डेअरी दुसऱ्या माणसानं ताब्यात घेतलेली आहे, अनेक गोष्टींमध्ये त्यांचं नुकसान होतं आहे. तर आपल्याच भागातील 1700 भगिनींना जर त्रास होतोय तर मी स्वतःहून माझा वेळ, माझं आर्थिक ह्या सगळ्या गोष्टी तिथे आम्हाला वापराव्या लागतात. तर अशा प्रकारे आम्ही ही सगळी कामं करतो. एका ठिकाणी बडेश्वरला आम्हाला पैशांची खूप गरज होती आणि आमच्याजवळ पैसे नव्हते. आम्हाला 3 लाख रुपये गरज होती, कारण त्या प्रोजेक्टमध्ये 1.5 लाखाचं कॉम्प्युटर विकत घ्यायचे होते, शिक्षकांचे पगार होते, वास्तूचं भाडं होतं, आमचं जाणं येणं होतं, आमच्या कौटुंबिक गरजा. तर आम्ही 2.5 लाख रुपये ठेवलेले सुद्धा आमच्या येवले सरांनी FD मोडून ऐन वेळेला संस्थेचं काम पूर्ण करायचं आहे यासाठी आर्थिक तरतूद करून दिली. याबरोबर आमचे संस्थेतले इतर सहकारी सुद्धा आमच्याबरोबर आहेत की काही वेळेला वर्षातनं एकदा ते आम्हाला
मदत करतात. काही त्यातले काय सभासदांची नावं घेता येईल का आपल्याला, काय सांगता येईल? भरत मुरे जे आहेत हे आम्हाला दरवेळेला मदत करतात. माझे भाऊ आहेत, मोठे बंधू, आणि एक यशस्वी उद्योजक आहेत, ते त्यांच्यामार्फत मिळतात. माझी मैत्रीण सौ प्रमिला भालके या माळेगाव आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, त्याही मदत करतात. प्रणाली तारे त्या शिक्षक आहेत. तर परत दत्तात्रय येवले नोलावळ्याचे नगरसेवक आहेत, येवले सरांचे भाऊ आहेत, आमच्या डिरेक्टर बॉडीमध्ये आहेत. तर ही लोकंसुद्धा आम्हाला वेळच्या वेळी थोडेफार अर्थार्जन मदत करतात आणि स्वतःहून आपल्या संस्थेचं कामं पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करत असतात. तर सर्वांचंच योगदान आहे संस्था म्हटल्यावर, परंतु ही बाकीच्या लोकांपेक्षा येवले सर आणि मी, आमच्या दोघांवर कामाची जबाबदारी जास्त राहते. त्यामुळं आर्थिक बाबींमध्ये सुद्धा पहिला पुढाकार हा आमच्या दोघांचा असतो आणि मग इतर लोकांची आम्हाला मदत होते. तर असा समतोल राखतो. आणि आमच्या संचालक बॉडी सोडून लायन्स क्लब आहे, लायन्स क्लबमधून आम्हाला काही मदत होते. काही मदत आमच्या स्नेही मित्रपरिवार आहे, की नाव घ्यायचं झालं तर मंदार पटवर्धन आमच्या दोघांचाही मित्र आहे आणि त्यांनी गेल्या वर्षी एका प्रकल्पासाठी अशीच आर्थिक मदत केली होती. तर ज्यांना जो प्रकल्प आवडतो अशा दात्यांवरती सुद्धा आपल्याला सामाजिक कार्याचा काही भार द्यावा लागतो, कारण त्याखेरीज एवढं मोठं काम उभं करणं अशक्य आहे. एक व्यक्ती किंवा एक संघटना जेवढं काम नेऊ शकत नाही, ते सगळे एकत्र येऊन काम पुढे नेण्यासाठी नक्कीच काहीतरी करू शकतात. बरं, आपल्या संघटनेचं ब्रीदवाक्य नक्की काय आहे? आमच्या संघटनेचं उद्दिष्ट आणि ब्रीदवाक्य हे आम्ही आमच्या 7ही डिरेक्टरांनी एकत्र येऊन अतिशय विचारपूर्वक केलं आहे. की आमचा एक असा विचार होता की पूर्ण आपल्या समाजामधले ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या याच्यात समाविष्ट असाव्यात. एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायचं नाही. तर पहिला विषय आला तो आरोग्याचा. आरोग्य, ज्ञान, सेवा आणि विकास असं 4 शब्दाचं आमचं ब्रीदवाक्य आहे. तर ह्या आरोग्य पहिलं सुधारवणं, आरोग्यच पहिलं धन आहे. त्यानंतर ज्ञान मिळालं पाहिजे आणि ज्याच्याजवळ आरोग्य आणि ज्ञान आहे त्याला आपण सेवा उपलब्ध करून दिल्या तर त्याचा विकास अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकर होतो. तर असं आमचं कामाचं स्वरूप आहे आणि ह्या ब्रीदवाक्याच्या बाहेर जाऊन मला नाही वाटत कोणतं काम आहे. ते आम्ही त्याप्रमाणे आमची सगळी जडणघडण जी आत्ताची आहे ती अशा प्रकारे झालेली आहे. आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये पुरस्कार सुद्धा अनेक मिळालेले अशी मला माहिती कळते. तर त्याच्याबद्दल आपले काय आठवण आहेत, काय सांगाल आपण? खरं तर आम्ही आर्थिक नाही, परंतु ह्या बाबतीत आम्ही अतिशय श्रीमंत आहोत की आम्हाला भरभरून प्रेम मिळतंय, आम्हाला लोकप्रतिसाद चांगला आहे आणि जिथं जाईल तिथं आमचे अतिशय चांगलं स्वागत होतं. पुरस्कार मिळालेले आहेत, जाईल तिथे आम्हाला अगदी आदर मिळतो, एक चांगलं हे मिळतं आहे आणि ह्या बाबतीत आम्ही सगळ्यांपेक्षा श्रीमंत आहोत असा आम्हाला अभिमान आहे. तर यातले जर काही गोष्टी सांगायच्या झालं तर अगदी तनिष्का ग्रुप म्हणजे सकाळ प्रेस, सकाळ फाउंडेशनकडून जो तयार केलेला आहे महिलांसाठी, तर त्याचं एक महत्त्वाची जबाबदारी 2015पासून माझ्याकडे आहे. आणि आत्ता गेल्या वर्षी महाराष्ट्रातनं 7 महिलांचा त्यांनी निवड केली होती आणि त्या 7 महिलांमध्ये माझं नावसुद्धा होतं की हा सगळ्यात मोठा पुरस्कार त्यांनी मला दिला होता. त्याच्यानंतर दिल्लीला 5 ऑगस्टला पर्यावरण दिनाच्या दिवशी एक राष्ट्रीय पुरस्कार आम्हाला मिळाला, आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त, की पर्यावरणामध्ये सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. आम्ही काही गोष्टी बिना आर्थिक ह्याच्या करतो, तर पर्यावरण हा त्यातला भाग आहे की जलसंवर्धन आणि जलाचा योग्य वापर, बाकी हवा प्रदूषण थांबवणं, बाकी सगळ्याच गोष्टींसाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. आणि ह्याचंच ते दिल्लीचं आमचं पारितोषिक होतं, राष्ट्रीय पुरस्कार आमच्या संस्थेला मिळाला. त्याच्यानंतर स्किलेट्स म्हणून फाउंडेशन आहे पुण्यातलं, की त्यांच्या संस्थापकांनी आम्हाला बोलवलं, एक खूप दुरून पुण्यापर्यंत त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी बोलवलं आणि गेल्याच 2-3 महिन्यांपूर्वी स्किलेट्स फाउंडेशननी आम्हाला तो पुरस्कार दिला संस्थेला की तुम्ही स्किल डेव्हलपमेंटचं चांगलं काम मावळामध्ये केलं आहे, हा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर सेवाधाम आश्रमशाळेतर्फे आम्हाला पुरस्कार मिळालेले आहे. नाना गोऱ्यांनी पाठीवर जो हात ठेवला एक मुलगी म्हणून माझ्यावर, आणि येवले सरांना तर अगदी हक्कानं सगळ्या गोष्टी सांगायच्या. आणि हा पुरस्कार आमच्यासाठी खूप मोठा आहे की एका ऋषींसारखं आयुष्य जगलेल्या नाना गोऱ्यांनी सेवाधाम उभं केलं, त्यांनी आम्हाला जवळ करणं आणि हे करणं, तर हा पुरस्कार आमच्यासाठी खूप मोठा आहे. पण दाखवता येत नाही, पण तो आमच्या स्मरणात कधी न जाणारा आहे, त्यामुळं. हो, तर हे जे पुरस्कार आहेत साईबाबा सेवाधाममध्ये आम्हाला दर्यानानी सर, प्रेम दर्यानानी
आज भारतातल्या नामांकित उद्योजकांपैकी ते आहेत. ते आम्हाला मुंबईमध्ये कधी बोलवून आमच्याशी चर्चा करतात, इथे आल्यावर आवर्जून आम्हाला फोन करतात. तर हे पुरस्कारांपेक्षा वेगळं नाही आहे. ह्या लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं हे आमचे अतिशय मिळालेले पुरस्कारच आहेत. तसा गौरव तर दरवेळेस होतो. एक ट्रॉफी आणि एक हे म्हणजे पुरस्काराचं स्वरूप नाही आहे. तर आपला पुरस्कार आपल्या कामाच्या यशावर आणि इतर सामाजिक ह्याच्यातनं मिळतो असं आम्हाला वाटतं आणि ह्याच्या बाबतीत आम्ही अगदी सगळ्यात जास्त श्रीमंत आहोत. आता जे सध्या नवरात्र चालू आहे तसं बदललेलं स्वरूप आपल्याला जाणवतं का? म्हणजे पहिला नवरात्र आणि आत्ताचा यात काय फरक जाणवतो आपल्याला? खूप फरक आहे. कारण पूर्वी आमच्या बालपणापासून आम्ही जे नवरात्र पाहिलं ते घरामधील घटस्थापना आणि सकाळ संध्याकाळ आरत्यांना म्हणजे आम्ही अगदी जवळच्या 4-5 देवींना डोंगरावर जाणं, ते आरती घेणं. कोणत्या देवींना गेले ते तुम्ही? आमची चौराई देवी आहे, चौराई डोंगरावर जाणं. तिकडे अमरदेवी आहे. अजून मध्ये काही देवी आहेत इकडच्या तळेगावमध्ये किंवा कडजाई आहे. या सगळ्या देवींना चालत जाणं, तिथून हे करणं अशा स्वरूपाचं होतं. त्यामध्ये खरं तर आत्ताचं स्वरूप छान आहे. त्यावेळी चालत जाणं, सगळ्यांना एकत्र बसता येत नव्हतं, फक्त एक व्यायाम व्हायचा आणि थोडंसं पूर्वीच्या आरत्या वगैरे व्हायच्या. पण आत्ताचं स्वरूप अजून जास्त वेगळं झालंय की नवरात्राचा अर्थच आहे स्त्रीशक्तीला जागृत करणं. आणि आता काळानुरूप जो बदल होत चाललाय की आणि राजकीय लोक यात सक्रिय सहभाग होतात. खरं तर हे छान वाटतं की आपल्याकडचे सुनील अण्णा शेळके माननीय आमदार साहेब यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी एक आनंदाचा आणि उत्साहाचं लकी ड्रॉ वगैरे केले. रवींद्रप्पा भेगडेंनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला. आपले माजी मंत्री बाळा भेगडे यांनीही त्यांच्या ह्याच्यातनं महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले. तर ही जी सगळी राजकीय लोक एकत्र येतात ना, तेव्हा हे खरं आनंदाचं वाटतं की सगळ्यांसाठी त्यांनी एकत्र येऊन काहीतरी करावं. आणि ही जी स्त्रीशक्ती तयार होती म्हणजे महिलांना एक खेळण्याचा आनंद तर मिळतोच, पण त्याबरोबर एक बक्षिसाचा आनंद पण मिळतो. त्यांना अनेक ज्ञानार्जनाच्या गोष्टी मिळतात. बरं, ह्याच्यातनं मी पाहिलंय की खूप मोठ्या प्रमाणावर स्त्रीसुक्ताचं पठण आत्ता घेतलं जातं. पूर्वी ग्रामीण भागांमधून संस्कृतचा जास्त पठण होत नव्हतं. ब्राह्मण समाज किंवा ठराविक सुशिक्षित लोक स्त्रीसुक्त वगैरे पठण करायचे. पण आता घरोघर स्त्रीसुक्ताचे पाठ होत आहेत, महिला ते करतायत आणि ह्या गोष्टी खरंच चांगल्या आहेत की संस्कृत पठण हे आरोग्याच्या दृष्टीने बाकी ज्ञानार्जनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि एक चांगला आनंददायी आणि ज्ञानार्जन म्हणजे सर्वतोपरी स्त्रीशक्तीला जागवणारा विषय आहे. चांगल्या गोष्टी घडत आहेत ह्याचा एक आनंदच होतो आहे की काळारूप आपण म्हणतो 30 पिढ्या जर आपण हे केल्या तर आता त्या कालावधीत आणि याच्यात जमीन आसमानचा फरक झाला. आता जग तितकंच पुढे आणि नाविन्यपूर्ण बदल होत आहेत, चांगले होत आहेत बदल. हे फक्त यात थोडीशी एक बाजू कमीची जाणवते की दांडियामध्ये जी परप्रांतातनं आपल्याकडे खेळ आलेत तर यातनं काही मुलींचा विक्षिप्तपणा जो येतोय हा कमी व्हायला हवा. ह्यातल्या चांगल्या गोष्टी खूप आहेत, पण ह्याचा एक बिभत्सपणा जो येतोय की मुलं कशी कपडे घालून नाचणं किंवा समोरच्या आपल्या वरिष्ठ म्हणजे वयोवृद्ध लोकांना लाज वाटेल इथपर्यंत ह्या गोष्टी जाऊ नयेत. ह्या कोणत्याही सणाचा एक आनंद तिथपर्यंत ठेवावा. काही मर्यादांमध्ये राहूनच या मुलांनी सुद्धा ते सण साजरे करावेत. नाचणं किंवा कोणती कला वाईट नाहीये, परंतु आपण प्रदर्शित ज्या पद्धतीने मुलं करतायत त्याच्यातनं कोणतं वाईट स्वरूप त्यातनं हे होऊ नये. बाकीच्या ज्या गोष्टी आपण आत्ता ऐकतोय, मुलं बाहेरच्या परप्रांतात येऊन मुलींना फसवणं किंवा इतर गोष्टी घडणं, तर हे टाळावं फक्त, तेवढंच एक वाटतं. बरं, समाजामध्ये अशा काही महिला आहेत की ज्यांना असं वाटतं की बाबा आपण जर घराबाहेर पडलं तर समाज आपल्याला नावे ठेवणं किंवा आपण जर एखाद्या व्यवसायात उतरलं तर त्याच्यातून आपल्याला यश भेटेल का नाही, ह्या यश भेटेल की नाही हा प्रश्नामध्ये ते अडकून घरातच बसतात. तर ह्या महिलांना आपण काय संदेश द्याल की नक्की काय करायला पाहिजे ना? कोणत्याही गोष्टीमध्ये यश पहिलं मिळत नाही, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. माझं स्वतःचं उदाहरण की प्रत्येक ठिकाणी अडथळे आले, स्ट्रगल आत्ताही संपलेलं नाहीये. आमच्याकडून निसर्गाने सुद्धा एकुलता एक मुलगा सुद्धा हिरावून घेतला आमच्यासाठी, तर तिथंच आमची पूर्ण संसार स्टॉप झाला होता. यदा कदाचित आमचं कामही थांबलं असतं, पण आम्ही त्यातूनही उभं राहिलो. ही एक परमेश्वराची आमच्यावरील कृपा आहे. आणि महिलांना मी हे सांगू इच्छिते माझ्या प्रत्येक व्याख्यानातनं आणि ह्याच्यातनंही चाललंय की आपल्याला यश म्हणून काम करायचंच नाही, आपल्याला चांगली कामं करत राहायचे. आमचं जे ब्रीद वाक्य आहे पहिलं म्हणजे आपलं आरोग्य सुधारा. काही मिळतंय म्हणूनच काम करायचं नाही, आरोग्यासाठी रोजचा आहार विहार व्यायाम चांगला पाहिजे. रोज आपण स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत.
आणि काहीतरी आउटपुट मिळणार म्हणून कोणती गोष्ट करू नये. मला यातनं आनंद मिळतो म्हणून आपण कोणत्याही गोष्ट स्वीकारावी, आपला आनंद शोधावा. की आज जर मी हे चांगलं काम केलं, म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण स्वयंपाक करतो, तो चांगला होईलच का हे आपल्याला आधी माहीत नसतं, पण आपण करतो कारण ती एक गरज आहे, आपल्याला केलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेला आपण ते पूर्णपणे मनापासून करतो, अगदी आनंदाने करतो, त्यावेळेस त्या कामाचं म्हणजे त्या कामाचं हे चांगलं येतं, क्वालिटी चांगली होते. आणि ते जेवण ज्यावेळेला घरातली प्रत्येक व्यक्ती किंवा पाहुणे जेवतात त्यावेळेला त्याचं आपल्याला यश मिळतं. ते सांगतात की हे चांगलं झालं. असंच प्रत्येक कामाचं आहे की यश हे त्या कामाच्या करण्याच्या तुमच्या क्वालिटीवर राहतं. तर पहिलं तुम्ही यश मिळेलच म्हणून नाही, कोणतंही काम आपली आवड आणि ती एक आपली गरज, आपला एक छंद म्हणून आपण ते काम स्वीकारलं पाहिजे. त्याच्यात आपण कुठे जाऊ किती यश मिळेल ह्या गोष्टींना माझ्या दृष्टीने काही आहे नाही. की आपली गीता सुद्धा तेच सांगते, फलाची आशा करून काम करू नका. काम हे तुमचं कर्तव्य आहे, ती तुमची आवड आहे आणि ते करावं. तर महिलांचं एकूण अस्तित्व जपायचं. मी एक स्त्री आहे, माझं अस्तित्व म्हणजे काय की माझं घर चालवणं चांगलं, माझी मुलं सांभाळणं हे पहिलं कर्तव्य आहे. आपली कर्तव्य चांगली सांभाळून एक महिला म्हणून काहीतरी वेगळा ठसा उमटवणं. मग ते वेगळी वेगळी आपली जी नाती आहेत त्यामध्ये आपले चांगल्या हे असतील, म्हणजे आपण घरात सगळ्यांशी कसं वागतो, आपलं स्वतःचं अर्थार्जन कसं आहे, आपलं आरोग्य कसं आहे, आपल्या मुलांसाठी आपण आई म्हणून कसं आहोत, आपल्या बाकीच्या मैत्रिणींसाठी आपण काय आहोत. आणि ज्या वेळेला आपण आपली कर्तव्य चांगली करू त्यावेळेला निश्चितच आपलं अस्तित्व चांगलं राहणार आहे. आणि यासाठी मदत तर आता अनेक संस्था करतायत, आपल्या इथे बरेच लोक आहेत, मी स्वतःसुद्धा आहे, की ह्या महिलांनी घरातून पहिलं बाहेर पडावं. ह्याचा उद्देश असा नाही आहे माझा की सगळी कामं टाकूनच बाहेर पडायचं. जे आहे ते बाहेरचा थोडासा विचार विनिमय घेऊन उघड्या डोळ्यांनी बाहेरचं जगाचं यश पाहावं आणि त्या दृष्टीनं करावं. थोडक्यात सांगायचं तर गावातली माझी खेड्यातली मैत्रीण आहे, ती 4 म्हशी गाया सांभाळते. तिनं लगेच शहराच्या दृष्टीने पळत येणं हे अपेक्षित नाहीये. तिने तिचा व्यवसाय नवीन ह्यानी कसं करता येईल की बाबा आता यूट्यूब चॅनलवर वगैरे त्यांना बऱ्याच परदेशातनं वगैरे नवीन सुधारित कळतात योजना की आपण गाई म्हशींच्या ह्याच्यात आपलं कष्ट कमी करून चांगल्या प्रकारे व्यवसाय कसा वाढवू शकतो. तर इकडे आपण थोडा कल जास्त द्यावा की आपलं जे आहे काम ते अजून चांगल्या पद्धतीने आपण कसं करू आणि आपल्या सगळ्या दृष्टीने विकास कसा होईल. तर याकडे सगळ्या महिलांनी भर द्यावा. आणि गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे घराचा पाया हा महिला आहे, केंद्रबिंदू महिला आहे. तर जर महिला सुशिक्षित झाली, महिला सुधारली तर कुटुंबाचा आणि देशाचाही विकास व्हायला वेळ लागणार नाही. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी कार्यरत राहणं अपेक्षित आहे. धन्यवाद मॅडम, आपण खूप छान माहिती दिली. अथर्व विजय येवले फाउंडेशनतर्फे आपण जे कार्य करतात ते खूप छान तर आहेच आणि जे आणखी तुम्ही कार्य करत राहा यासाठी मी तुम्हाला पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण असंच चांगलं काम अनेक महिलांसाठी, अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी सर्वांचे आभार मानते, मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली आणि माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आभारी आहे. असंच आमच्यावरचं प्रेम कायम असू द्या, सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभू देत आणि आमचा अथर्व असाच आभाळापर्यंत जावं अशी आमची इच्छा आहे. नक्कीच.